दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत जिजाऊ संस्थेचा आगळावेगळा रक्षाबंधन सोहळा। ठाणे, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्रचे संस्थापक सन्माननीय श्री निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊ संस्था ठाणे शहर विभागाच्या वतीने 3 हात नाका येथील जागृती पालक संस्था स्कूलमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत आगळावेगळा रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। या विशेष उपक्रमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत प्रेम, विश्वास, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला। रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांच्या आनंदात सहभागी होत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हा सण साजरा केला। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य आणि उत्साहामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते। समाजातील प्रत्येक घटकाला आपलेपणाची जाणीव करून देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी भावनिक आणि अविस्मरणीय ठरला। जिजाऊ संस्थेच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला। खूप आनंद वाटतोय का ठाण्यासारख्या शहरामधल्या आपल्या दिव्यांग भगिनी आहेत, त्यांनी पहिला मान मला दिला रक्षाबंधनाचा, राखी बांधण्याचा। खराखुरात जो सण असतो का रक्षाबंधनाच्या राखीमध्ये त्या बहिणीचं रक्षण करावं। मी बहिणींना शब्द दिलाय की तुम्हाला जेव्हा कुठलीही दिशा दिसली नाही त्यावेळेस जिजाऊ किंवा मी तुमच्या बरोबर आहे, तुमचं रक्षण करण्यासाठी, तुम्हाला शिक्षण देण्यासाठी, तुम्हाला सरकारी नोकऱ्या लागण्यासाठी जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे मी आपल्या बरोबर असेल। आणि आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे। आज मी दिव्यांगांची शाळा चालवतो, इथले प्रश्न मला माहिती असतात। आता तिथल्या संस्थाध्यक्षांनी सांगितलं की शाळा आम्हाला 18 नंबर दिलेली आहे, परंतु इथे स्टेशन येते, स्टेशन नंतर या मुलांचं एवढ्या मुलींना कुठे घेऊन जाणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। परंतु हे सगळे प्रश्न ठाणे महापालिकेकडून सोडवले जातील। या आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांची आणि इथल्या ट्रस्टीच्या लोकांची मी भेट करून देईल आणि ते 100% अनाथांचे नाथ एकनाथजी शिंदे आहेत यांना मार्ग काढून आणि या मुलांचा विषय सोडवला जाईल। साहेब, खरं तर रक्षाबंधन हा तुमच्या एकदम जवळचा आपुलकीचा नाता आहे। मोठ्या संख्येने महिला वगैरे देखील आपल्या गावी आपल्या निवासस्थानी राखी बांधण्यासाठी येत असतात, एक वेगळाच सोहळा असतो, कसं खूप आनंद वाटतोय का एक दिवस भाऊ आणि बहिणीची भेट होते, त्यांच्या अडचणी आपल्याला समजून घेता येतात आणि भेट घेऊन एक स्नेहभोजन चांगल्या प्रकारे होते आणि खूप आनंदाचा दिवस असतो। जे आपली हिंदू संस्कृती आहे त्या संस्कृतीतला सर्वात चांगला सण मी तर म्हणेन उत्सव हा रक्षाबंधनाचा असतो। त्यावेळेस अगदी गोरगरीब ताई येते, जिला भाऊ नाही त्याही बहिणी येतात, ज्यांना पती नाहीत, ज्यांचे मुलांचे प्रश्न आहेत, विविध समस्या घेऊन येतात आणि त्या समस्या तात्काळ सोडवल्या जातात।